अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात पोलिसांनी अवैध शस्त्रांवर मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने बस स्थानक परिसरात सापळा रचला। यावेळी एका संशयित इसमाची तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा पिस्तूल आढळून आला। पोलिसांनी तात्काळ हा कट्टा जप्त करत संबंधित इसमाला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शाहदा रईस कुरेश, वय वर्ष 35 असून तो मध्य प्रदेशातील सिकंदरी येथील रहिवासी आहे। प्राथमिक चौकशीत धक्कादायक बातमी समोर आली असून आरोपीवर मध्य प्रदेशातील अशोक गार्डन पोलीस ठाण्यात अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे। हा गुन्हा करून तो फरार असल्याची ही कबुली त्याने दिली आहे। या प्रकरणी भुसावळ पोलिसांनी आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। आज रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमी मिळाली होती आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनांप्रमाणे भुसावळ शहरामध्ये अवैध हत्यारे, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची चेकिंग सुरू होती आणि त्या दरम्यान गोपनीय बातमी मिळाल्यामुळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांची टीम पाठवली होती। त्या टीममध्ये PSI भारती काळे आणि इतर DB पथकातील कर्मचारी होते। तर त्या टीमला भुसावळ बसस्टँडच्या एरियामध्ये रिक्षा स्टॉपजवळ एक इसम हा गावठी पिस्टल घेऊन मिळून आला। तर त्याच्याकडून ते पिस्टल जमा करण्यात आलेलं आहे, जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव शाहदा रईस कुरेश, वय 35 वर्ष आणि तो राहणारा सिकंदरी मध्य प्रदेश येथील आहे आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असता पुढील बाबी निष्पन्न झाल्यात, ज्याच्यामध्ये त्यानं अशोक गार्डन पोलीस स्टेशन मध्य प्रदेश इथं त्यानं एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे त्यांच्याकडं दाखल। तो गुन्हा केल्यानंतर तो तिथून फरार झाला होता आणि त्याला आपण भुसावळ इथं ताब्यात घेतला आहे। त्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे। त्याला ताब्यात घेऊन आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आर्म ॲक्टनुसार आणि मध्य प्रदेश पोलिसांना संपर्क केला असून तिकडच्या गुन्ह्यामध्ये पण त्याला आम्ही नंतर वर्ग करणार आहोत। सर, आरोपीची पार्श्वभूमी काय? आरोपी जो आहे या गुन्ह्यातला त्याचं रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। नेमका हे जे गुन्हे आहे कोणकोणत्या पोलीस स्टेशन राज्यबाहेरचे हे गुन्हे बरेचसे मध्य प्रदेशमधील आहेत। त्या गुन्ह्यासंदर्भातली माहिती आम्ही अजून गोळा करतोय आणि ते कोणकोणत्या हेडखाली आहेत किंवा कोणत्या प्रकारचे वगैरे गुन्हे आहेत ही माहिती आम्ही घेत आहोत। पण सध्यापुरतं त्याच्यावर एकूण 15 गुन्हे माहीत आहेत, ही माहिती आम्हाला मध्य प्रदेश पोलिसांकडून मिळालेली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।